मोठी बातमी समोर येते। रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। या गोळीबाराचा कट 4 महिन्यांपूर्वीच शिजला होता। गोळीबारासाठी वापरलेली स्कूटी 4 महिन्यांआधीच आरोपींनी खरेदी केली आहे। दरम्यान या प्रकरणात गुन्हे शाखा लॉरेन्स बिश्नोईचा जबाब अहमदाबादमध्ये जाऊन नोंदवणार असल्याचं पण कळतंय। काही तांत्रिक अडचणींमुळे बिश्नोईची कोठडी मिळवण्यात अपयश येत आहे। मात्र आता कोर्टातल्या परवानगीनंतरच त्याची चौकशी होणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय यादव। अक्षय, काय सांगाल? 4 महिन्यांपूर्वीच हा कट शिजल्याचा साक्षी यादव या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। साक्षी, काय सांगाल? 4 महिन्यांपूर्वीच हा कट शिजल्याचं कळतंय, नेमकं प्रकरण काय? नक्कीच काही दिवसापूर्वी रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता आणि यामध्ये आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली आहे। आता अशी माहिती समोर येते की या आरोपींनी जी स्कूटी आहे ती 4 महिन्यापूर्वीच विकत घेतली होती। म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं जो हा गोळीबाराचा कट आहे तो 4 महिन्यापूर्वीच रचला होता आणि यामध्ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर आता मुंबई गुन्हे शाखा पोलीस कोणतं स्टँड घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण अशी माहिती समोर आली आहे की याचा संबंध थेट जो आहे तो लॉरेन्स बिश्नोईशी आहे। तर मुंबई शाखा पोलीस जी आहे ती लॉरेन्स बिश्नोईला जाऊन विचारपूस करणार आहे। गुजरात येथील साबरमती येथे जाऊन ती लॉरेन्स बिश्नोईला त्या विचारपूस करणार आहे। आता हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुढे काय घडते। अशा मुंबईतील दिग्गज जे लोक आहेत त्यांच्या घरावर बहुतेकदा गोळीबार झाला आहे। बाबा सिद्दगी असेल, सलमान खान असेल, तर आता रोहित शेट्टी यांच्या घरावर हा गोळीबार करण्यात आला आहे। तर आता यामध्ये कोणती कारवाई करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे।